नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तू मंगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. मला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामनवमी निमित्त आज आपण ऐश्वर्यासाठी किंवा सुख समृद्धीसाठी कोणता उपाय आपण करू शकतो हे आपण बघूया. हा उपाय तुम्ही 6 ते 7:30च्या दरम्यान करू शकता. एक छोटंसं रुमालाच्या आकाराचं वस्त्र घ्या. ते वस्त्र लाल असेल किंवा पिवळं असेल कोणतंही चालेल. त्या पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा लाल वस्त्रामध्ये तुम्हाला एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर राम लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर 11 तांदळाचे दाणे, त्याच पद्धतीने 5 लवंगा, गुलाबाचं अत्तर असेल किंवा गुलाबाचं परफ्यूम असेल तर तुम्ही ते स्प्रे करू शकता. हेही नसेल तर तुम्ही दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनीची पावडर त्याच्यावर स्प्रिंकल करू शकता. हे सर्व तुम्हाला एका त्या पोटलीमध्ये बांधायचं आहे आणि संध्याकाळी देवापुढे ठेवून, जर तुमच्याकडे कृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्या पुढेही तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे रामाचा फोटो असेल तर त्याच्याही पुढे ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जो मंत्र येतोय रामाचा तो तुम्ही मंत्र बोलू शकता. जसं की राम राम जय राजाराम, राम राम जय सीताराम असाही मंत्र तुम्ही 108 वेळा करू शकता. आणि नंतर देवाला सांगू शकता की आमच्याकडे सतत भरभराट येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे. ही पोटली तुम्ही देवाऱ्यात ठेवा आजची रात्र, आणि उद्या तुम्हाला ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा ऑफिसमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्येही ठेवू शकता. आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो. छोटे छोटे उपाय असतात, पण हे खूप जर तुम्ही मनापासून केलेत तर तुम्हाला खूप चांगली फळं देऊ शकतात. तर हा उपाय करून बघा. आणि जे कोणी आज हा उपाय करू शकत नसतील त्यांनी कुठल्याही गुरुवारी उपाय केला तरीही चालेल. फक्त जर तुम्ही गुरुवारी हा उपाय करणार असाल तर जे 11 तांदूळ आपण घेणार आहोत तर त्या तांदळांना तुम्हाला थोडंसं पिवळं करता आलं, म्हणजे हळदीमध्ये बुडवून ते सुकवून असे तांदूळ तुम्हाला पिवळे तांदूळ वापरता आले तर सर्वोत्तम. नाहीतर तुम्ही असेच 11 तांदूळ, आपले जे शुभ्र तांदूळ असतात तसेही तुम्ही घेऊ शकता. आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. धन्यवाद.